आणि इकडे जागा वाटपावरून अजित पवार आणि शिंदे गटामध्ये रस्सीखेच सुरू असल्याची चर्चा आहे। लोकसभेच्या जागा वाटपावरून दोन्ही गट आक्रमक झाल्याचं बोललं जात आहे। शिंदे गटा एवढ्या जागांसाठी अजित पवार गट सुद्धा आग्रही आहे असं कळतंय। त्यामुळे जागा वाटपावर शहांच्या दरबारी तोडगा निघणार का हे पाहावं लागेल। या संदर्भात एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची अमित शहांसोबत बैठक सुद्धा होणार आहे अशी माहिती मिळते आहे। आणि जागा वाटपाबाबतची ही रस्सीखेच नेमकी काय आहे, दोन्ही पक्षांकडून काय प्रयत्न केले जात आहेत आपण बघूया। जितक्या जागा शिंदे गटाला देणार तितक्याच जागा आम्हाला द्या अशी अजित पवार गटाची मागणी आहे। समसमान जागांची भूमिका अजित पवार गट लावून धरणार आहे। विधानसभेला सुद्धा समसमान जागा मिळाव्या यासाठी अजित पवार गट आग्रही असेल। शिंदे गटाचे जेवढे आमदार तेवढेच आमदार आमचेही असं छगन भुजबळांनी म्हटलेलं होतं। आकडेवारीचा विचार करता आम्हाला समान जागा मिळाव्या असं भुजबळांनी मागणी केलेली आहे। शिवसेनेनं मागच्या वेळेला जिंकलेल्या 18 जागांसाठी शिंदे गट आग्रही आहे आणि त्यामुळे आता नेमका यावर काय तोडगा निघतो हे बघावं लागेल। आणि या दरम्यानच्या काळात एकनाथ शिंदेंकडून लोकसभेच्या तयारीला सुरुवात झालेली आहे। ठाकरेंसोबत असलेल्या खासदारांच्या जागांवर सुद्धा एकनाथ शिंदे यांचं लक्ष आहे। एकनाथ शिंदे 6 जानेवारीपासून महाराष्ट्र दौऱ्यावरती असणार आहेत। लोकसभेसाठी एकनाथ शिंदे यांनी शिवसंकल्प अभियान राबवायचं ठरवलेलं आहे। आणि कोणकोणत्या जागांवरती शिंदे गटाचं लक्ष आहे आपण एक नजर टाकूया। 18 जागांवर त्यांचं लक्ष आहे। यामध्ये 6 जानेवारीला यवतमाळ, वाशिम आणि रामटेकमध्ये शिंदेंचा मेळावा होईल। 8 जानेवारीला अमरावती आणि बुलढाण्यामध्ये असतील मुख्यमंत्री शिंदे। 10 जानेवारीला हिंगोली आणि धाराशिवच्या दौऱ्यावरती ते असणार आहेत। 11 जानेवारीला परभणी आणि संभाजीनगरचा दौरा करतील। 21 जानेवारीला शिरूर आणि मावळ या मतदारसंघामध्ये त्यांचा दौरा असणार आहे। तर 24 जानेवारीला कोकणात असतील ते रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तीनही जिल्ह्यांचा ते दौरा करतील। 25 जानेवारीला शिर्डी आणि नाशिकचा दौरा असेल। 29 जानेवारीला कोल्हापूर आणि 3 फेब्रुवारीला हातकणंगलेमध्ये मुख्यमंत्री असतील। आणि या 18 जागांवरती सध्या शिंदे गटाचं लक्ष आहे। अर्थात त्यांना यापैकी कोणकोणत्या जागा मिळतात हे पाहावं लागेल।